आज सुरुवातीला मी एकटा होतो, नंतर श्री अमोल जगताप साहेब, श्री कपिल आडागळे साहेब आले. त्यांनी 20-25 मिनटं मला मोलाची मदत केल्यामुळं हा जो मधला टपरा होता एक 6 फुटाचा तो काढायला मदत झाली आणि तो आज काढून घेतला आणि चारी आपली पूर्ण खोल झालेली आहे. म्हणजे 4-5 दिवस एका चारीला व्यवस्थित करण्यासाठी जातात. ह्या हिशोबाने आपल्याकडे बऱ्याचशा चाऱ्यात मदत मात्र फार तुटपुंजी मिळते आहे. तर ही चारी बरेचसे खडकाचे टपरे वगैरे काढून खोल केलेली आहे. 1000-1500 लिटर पाणी या ठिकाणी साठू शकतं, मुरू शकतं, अशा पद्धतीने ही बनवलेली. ठीक आहे. आणि 3 पाणवठे आज भरून घेतलेत, म्हणजे फक्त टॉपअप करून घेतले. ओके. टाकीचा टप्पा आत्ता 9:15 वाजला आहे. साधारण 10 ते 11:15 आपल्या इथं पाऊस बऱ्यापैकी झाला. तर त्याचा रिझल्ट बघायला वर आलो होतो. एवढ्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं ज्या चाऱ्या आपण खोल केल्या, तर हा या ठिकाणी ओव्हरफ्लोचं पाणीची पहिली चारी ही आहे. त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे, म्हणजे ह्याचा अर्थ हे मुरणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण एक चारी केली होती अतिशय खोल, त्या चारीतसुद्धा पाणी साठलेलं आहे. आणि सकाळी जी चारी खोल केली म्हणजे कंप्लीट केली, आज 5 दिवस काम चाललं होतं, त्या चारीचं पण चित्र दाखवतो. या उताराने पाणी खाली जाऊन आत्ता बराच वेळ झालेला आहे, तरी या चारीत साठलेलं हे पाणी आहे. असे एक एक चित्र मी दाखवतोय की आपण जे यावर्षी चारी खोल करायचं काम घेतलेलं आहे, तर हे पाणी मुरणार आहे यावेळेस डोंगरात. ही पुढची चारी आहे, त्याच लाईनीतली पुढची चारी आहे. हे अजून खोल करायची आपल्याला. पण ह्याच्यातसुद्धा जेवढे बघा अशा मुलांनी वरवरची माती काढली होती, त्याच्यातसुद्धा काय झालं आहे की त्याच्यामुळं सुद्धा इथं पाणी साठलेलं आहे. हे अशीच पण कंटिन्युअसली आपण चाललो. जी वरवरची माती काढली होती त्याच्यातसुद्धा पाणी साठलेलं आहे. ह्याच्या मागे ही चारी आहे. हे आपण झाडं लावता लावता थोडंसं खोल केलं होतं किंवा त्याच्यानंतरसुद्धा खोल केलं होतं. ही त्याच्या मागची चारी आहे. काही ठिकाणी खडक आहे, त्या ठिकाणचा खडक काढावं लागेल आपल्याला. अजून काही आपण चाऱ्या खोल केलेल्या आहेत, बघूया काय होतंय त्याचं पुढे. या ठिकाणी सुद्धा चारी वरवरची माती कशा मुलांनी काढली होती, त्या खोल करायच्या राहिल्या आहेत. पण कमीत कमी त्यातलं पाणी तरी, ज्या ठिकाणी माती काढली त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे हे पाणवठ्याजवळ. आता या चारीत बहुतेक पाणी मुरून गेलेले, साठलेले दिसत नाही. ही चारी बऱ्यापैकी खोल आहे, परंतु पाणी हे मुरून गेलेलं आहे. या चारीतसुद्धा काही दिसत नाही आहे, म्हणजे खोल होण्याची अजून आवश्यकता आहे. या चारी अजून पुढे डोंगराच्या ठिकाणी खड्ड्याच्या भागांमध्ये साठलेलं पाणी. आणि ही चारी आपण थोडीशी खोल केली होती, वरवरची माती काढली. ठीक आहे.